बीड पोलीस दलातील 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठीचे विनंती अर्ज आलेले आहेत। आरक्षण आंदोलन, लोकसभा विधानसभा निवडणूक त्यानंतर बोकाळलेला जातीवाद कारणीभूत असल्याची चर्चा आहे। अनेक बड्या प्रकरणांमध्ये पोलिसांवरती आरोपांची सरबत्ती झाली आहे। पोलीस अधिकारी म्हणतात बीड जिल्ह्यामध्ये ड्युटी नको रे बाबा। बीड पोलीस दलामधल्या 107 पोलिसांनी बदलीसाठी अर्ज केलेले आहेत। आरक्षण, निवडणूक, बोकाळलेला जातीयवाद या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातं। दलामधील 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी अर्ज। त्यामुळे बीडमध्ये ड्युटी नको अशीच भूमिका एकूणच पोलीस अधिकाऱ्यांची या निमित्ताने दिसते। बीडमधल्या पोलीस दलातल्या जवळपास 107 पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठीचे अर्ज केलेले आहेत। या 107 पोलीस अधिकाऱ्यांनी बदली मागितलेली आहे आणि त्यामुळे अर्थातच बीडमधल्या एकूणच सगळ्या ज्या काही परिस्थिती मागच्या काळामध्ये उद्भवलेली होती आणि त्यावरनं झालेली सगळी टीका टिप्पणी या पार्श्वभूमीवरती या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीकडे आपल्याला बघावं लागेल। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या बीडवरनं आपल्या सोबत आहेत। उदय, अलीकडच्या काही काळामध्ये एकूणच जे काही आरोप बीडच्या बाबतीत झाले त्या पार्श्वभूमीवरती या बदलीच्या मागण्यांकडे आपल्याला बघावं लागणार आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर रेल्वे आरक्षणाच्या लोकसभा असेल, विधानमध्ये होत असेल, त्यानंतर घडलेल्या काही घटना असतील, या सगळ्या दरम्यान पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वेगवेगळे आरोप होत आहेत। एकंदरीतच सगळ्या बंदोबस्ताचा ताण, रुटीनची जी कामं आहेत तो तपास आणि राजकीय हेतून होणारे आरोप या सगळ्याला सामोरं जात आहे बीडचं पोलीस दल। आणि आता यातूनच कुठेतरी या 107 जणांनी विनंती अर्ज केलेत बदलीसाठी। विशेष म्हणजे यामध्ये 2 DYSP आहेत आणि 15 पोलीस ठाण्यांचे प्रमुख आहेत। बीडमध्ये 29 पोलीस ठाणे आहेत, यातील 15 पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी अशा पद्धतीने विनंती अर्ज केलाय की आपल्याला बीडमधून इतरत्र बदली द्यावी। आता अशा परिस्थितीत पोलीस दलाकडून काय नेमकं यावर उपाययोजना केली जाते आणि या पोलीस अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विनंती अर्ज केल्यामुळे एक नवा स्पेस निर्माण झाला असून यातून कसा मार्ग काढला जातो आणि यापुढे तरी पोलीस दलावर होणारे असे आरोप बंद होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गुरु, बरोबर आहे। त्यामुळे तर या पेचातनं कसा मार्ग काढला जाणार आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।